आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गायत्री ताई, ताई म्हटलेलं चालेल ना तुम्हाला? ताई लग्न करून या घरात आले आणि संसार सांभाळायला घेतलाय. खरं सांगू, मला नाही माहिती तुम्ही इथे असताना हे घर कसं होतं, पण एवढं मात्र नक्की की अजिंक्य खूप सुखी होते या संसारात. अजूनही आठवण काढतात ते तुमची. ताई, तुम्ही हे घर जितकं छान सांभाळलंय, जितका छान हा संसार सांभाळलाय, तितकाच छान मलाही सांभाळायचंय. ती ताकद माझ्यामध्ये येऊ दे. आणि तरीही माझं काही चुकलं तर माफ करा मला. नाही, अशा वेळी तुम्हीच मार्ग दाखवा मला. आणि हो, शमिकावर खूप प्रेम आहे माझं. मला माहिती आहे तुम्ही आई आहात त्याची, पण तुम्ही जितका जीव लावलाय तिला, तेवढाच जीव मी सुद्धा लावेन. वचन देते. तुम्ही परत आलात? तुम्ही काही राहिलंय का? हो, ऑफिसची फाईल राहिली होती. आधीच तुम्हाला उशीर झाला होता आणि फाईल पण राहिली. पण बरं झालं राहिली. हं? नाही, म्हणजे बरं झालं इथेच राहिली. नाहीतर मग शोधाशोध करावी लागली असती ना. हीच आहे ना? हो, हीच. येतो. नीट जा. बाय. बाय. बाबा, कुठली गोळी घेताय? बाबा, तुमच्या ज्या रेग्युलर गोळ्या सुरू आहेत त्यापैकी या वेळेला कुठलाच डोस नसतो ना? नाहीच आहे. नाही ते मी अगर जरा ती मला थोडी ऍसिडिटी झाल्यासारखं वाटलं ना, म्हणून घेतली गोळी. नक्की? अगं हो हो, नक्की. पण ते तू काय, तुझं काय काम होतं? कशासाठी आली होतीस तू? हा, ते राहीलच. माझी जी इंटरनल एक्झाम होणार होती त्याची डेट डिक्लेअर झाली आहे. परवापासून एक्झाम आहे. बाबा प्लीज माझा अभ्यास घ्या ना, माझी रिव्हिजन घ्या ना. बरं, किती महत्वाचं काम होतं तुझं? हा, ते सोडू नको, ते विषयावरती बोलत राहिलीस तू. चल बरं, चल चल, ये रिव्हिजन करूया. ये. नाही नाही, आत्ता लगेच नको. तुम्ही आराम करा, आपण संध्याकाळी बसूया अभ्यासाला. बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. हा, बरं, आराम करा.
नाही दे नाही, बरोबर आहे तुझं सगळं बरोबर आहे. पण हे बघ, मैत्री मैत्रीच्या जागी असते आणि बिझनेस बिझनेसच्या जागी असतो. हा मुळे ते मैत्रीची शपथ वगैरे नको देऊस तू. मला खरंच नाही जमणार रे. मी पूर्ण विचार केला आणि मग तुला सांगतोय की नाही, माझं उत्तर नाहीये, नाहीच समजतो. आणि बाकी तुला ऑल द बेस्ट. नीट काम कर. चल. काय रे, काय झालं? अरे, तो रमण मोकल आठवतो, माझा मित्र कॉलेजमधला. अच्छा, हा, तो कॉलेज नंतर मुंबईला शिफ्ट झाला, त्याचं काय? हा तोच. त्याचा अचानक कॉल आला मला त्या दिवशी. तो मुंबईमध्ये नवीन बिझनेस सेटअप टाकतोय. बिझनेस बद्दल सगळं सांगत होता आणि सांगता सांगता त्याने मला ऑफर दिली, तू ये माझ्यासोबत आणि पार्टनर हो बिझनेस मध्ये. आणि तेव्हाच त्याला सरळ नाही सांगितलं. आज परत त्याचा मला कॉल आला की काय विचार केलायस, पार्टनर होतोस का माझा, बिझनेस जॉईन करतोस का. त्याला म्हटलं की नाही जमणार रे असं डिरेक्ट जॉईन करणं. तसा धडाडीचा आहे तो, फायनान्स वगैरे आहे नीट त्याच्याकडे. पण इकडचं सगळं सोडून, तुम्हाला सगळ्यांना सोडून अचानक कसं काय मी निघून जाणार. मी नाही म्हटलं त्याला. एक मिनिट. अरे बोला. आला का टेम्पो? थांबवा थांबवा, तिकडेच थांबवा, आलो मी. हा थांबा, टेम्पो आलो, मी आलो. मला भाऊजींना आता जी ऑफर आली ती बघता त्यांच्या मित्राने त्यांच्यात काहीतरी बघितलं असणार म्हणून ती ऑफर दिली. पण भाऊजी त्याचा विचार का करत नाहीये, नाही का म्हणतायत त्या ऑफरला? तर मला कसं माहित असणार त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, तो ऑफरला का नाही म्हणतोय? असं कसं? आपण बोलायला हवं त्यांच्याशी. हे बघा, त्यांनी जर तो बिझनेस जॉईन केला तर ते नवीन काहीतरी शिकतील, स्वतःच असं काहीतरी करू शकतील ना. आणि इथे राहिले तर सतत तुमच्या हाताखाली असणार, त्यांचं काहीच करू शकणार नाहीत ते. तिकडे गेले तर कसं नवीन काहीतरी शिकतील आणि त्याचा आपल्याला सुद्धा फायदा होईलच. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू ऐकलंस ना तो फोनवर काय बोलत होता, की हे सगळं सोडून अचानक येणं कठीण आहे. आपण त्याला कितीही जा म्हटलं तरी तो तयार नाही होणार. नाही, आपण बोलून बघूया ना भाऊजींशी. मी बोलते, मी समजावेन त्यांना.